घरपट्टीबाबत 54 प्रश्न, प्रशासनाला मागितली उत्तरे. सांगलीत बुधवारी जनसुनावणी, खासदार आमदार पालिका पदाधिकारी अधिकाऱ्यांना निमंत्रण. घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीने महापालिका प्रशासनाकडून 54 प्रस्तावांची उत्तरे मागितली आहेत. कृती समितीतर्फे बुधवार दिनांक 10 रोजी दुपारी 4 वाजता रोटरी हॉल, गणेश नगर, सांगली येथे जनसुनावणी आयोजित केलेली आहे. या जनसुनावणीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण खासदार आणि 2 आमदार तसेच महापालिकेचे पदाधिकारी अधिकारी यांना देण्यात आलेलं आहे. घरपट्टी वाढल्याने अनेक मालमत्ता धारकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आणि या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी, सूचना, हरकती जाणून घेण्यासाठी बुधवारी जनसुनावणीचे आयोजन केलं आहे. या जनसुनावणीस उपस्थित राहण्याबाबत खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, आयुक्त संचिता महापात्र, अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित कोळी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर, हनुमंत पवार, व्ही द बर्वे, रवींद्र वळवडे, डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील यांनी दिली आहे. सध्या भांडवली मूल्यांवर घरपट्टी आकारणी कामकाज सुरू आहे. त्यास कायदेशीर आधार काय आहे? भाडे मूल्यांवर घरपट्टी आकारणीचा कायदा नियम रद्द झाला आहे का? घरपट्टीसाठी महापालिकेनं उपविधी करणे बंधनकारक आहे अथवा नाही? घरपट्टीची उपविधी नियम केल्याशिवाय मनपा घरपट्टी आकारणी करू शकते का? सध्याची भांडवली मूल्यांवर आधारित घरपट्टी आकारणीसाठी भांडवली मूल्य निश्चित करणे विनियम 2025 असे नाव दिले आहे. हे विनियम सूचना हरकतीसाठी जाहीर प्रकटन केल्याची तारीख, कालावधी, त्याचा पुरावा द्यावा, उपयोगकर्ता शुल्क, साफसफाई कर, पाणीपुरवठा, लाभ कर, अग्निशमन कर, वृक्षकर घेण्यासाठीचा महापालिकेनं कायदा उपविधी केला आहे का? आदी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.